जरी बाहेरून ऑफिसचा एक फेरफटका घातलास तर तुला दिसेल की सगळ्यांच्या हातात तो डिव्हाइस असतो. मानाखालीच असतात. हां, मानाखाली असतात आणि त्यामुळे फिजिओथेरपिस्टकडे खूप काम वाढलेलं आहे. सो येस, सगळ्यांच्या मानाखाली असतात आणि सगळ्यांचे चेहरे हसत असतात. सो ते काय करत असतात मला माहित नाही. लव्हिंग पेरेंट्स क्रिएट लव्हिंग चिल्ड्रन. हल्ली मुलींना स्वतःचं करिअर फार महत्त्वाचं असतं आणि त्यांना करायचंच असतं. लहान लहान मुलं होती, पण आई वडील फोनवर होते, बाबा लॅपटॉपवर, आई फोनवर, आणि मुलांना काय करायचं हे माहीत नव्हतं. त्यांना समजणार कसं? जर तो डिव्हाइस तुमच्या हातात त्यांना दिसला नाही तर तो आहे त्याचं अस्तित्व समजणार नाही. मुलांमध्ये कॉन्शियसनेस, चेतना ही सुरुवातीपासून असते. आपण कॉन्शियसनेस बाजूला ढकलतो. ती ऐकतच नाही. मग ती म्हणाली 2 दिवस त्याला अन्न देऊ नकोस, काही होत नाही. कुठल्याही ह्युमन बिंगला जर भूक लागली तर तो येऊन खाणार. मोबाईल किंवा झूम मीटिंग्स आपल्याला जवळ आणत आहेत. जवळ आणलं, सगळ्या जगाला त्या टेक्नॉलॉजीनी जवळ आणलेलं आहे. पण स्वतःच्या माणसांकडून किंवा स्वतःच्या परिवाराकडून डिजिटल टेक्नॉलॉजीनी आपल्याला खूप दूर नेलेलं आहे. नमस्कार मंडळी. तर आपण आजच्या एपिसोडमध्ये गप्पा मारल्या आहेत डॉक्टर स्नेहल देशपांडे यांच्याशी. आणि नव्या पिढीतल्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यायला हवी. आपण स्क्रीन टाईमबद्दल सगळे बोलत असतो. त्या स्क्रीन टाईमला कमी करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी काय करता येईल, या सगळ्या विषयांवर आपण आज गप्पा मारल्या आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहल देशपांडे. डॉक्टर स्नेहल देशपांडे या एक डेव्हलपमेंटल अँड निओनेटल थेरपिस्ट आहेत. त्याचसोबत त्या एक प्रीनेटल अँड पेरिनेटल सायकॉलॉजिस्टसुद्धा आहेत आणि एक हार्टफुलनेस ट्रेनर आहेत. तर मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. थँक्यू उमंग. आज आपण त्यांच्याशी पालकत्व, पेरेंटिंगचे बदलणारे आयाम आणि आजच्या या डिजिटल जगात, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे एक डिव्हाइस, एक ॲप्लिकेशन असताना पेरेंटिंग कसं करावं, आणि आज ज्या लोकांची लग्न झाली आहेत, उद्या त्यांना मुलं होणार आहेत आणि मग त्यांच्यासमोरही चॅलेंजेस उभे राहणार आहेत. आपण या जनरेशनमध्ये एक गोष्ट सातत्याने बघत आलो की ब्रेक द जनरेशनल ट्रॉमा, हे वाक्य बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडनं आपण ऐकत असतो. तर त्यावरूनच माझा पहिला प्रश्न असा आहे की जनरेशन्स म्हणजे पिढ्यानपिढ्या हा बदल कसा होत गेला आहे पेरेंटिंगमध्ये, आणि आजच्या या डिजिटल जगात पूर्वीचं पेरेंटिंग आणि आत्ताचं पेरेंटिंग किती वेगळं आहे? खूप आभारी आहे उमंग, तू हा विषय निवडलास. आणि आज आपलं रेकॉर्डिंग खूप छान दिवशी होत आहे. आज गोकुळाष्टमी आहे, जन्माष्टमी आहे. आणि जन्माष्टमीच्या दिवशी एक खूप प्रसन्न वातावरण आपल्या आजूबाजूला असतं आणि असं वाटतं की तो बाळकृष्ण कुठेतरी आहे आणि तो येईल धावत धावत. आणि जेव्हा आपण पाहतो की त्याची बाळकृष्णाची जे पेरेंटिंग आपण पालकत्व म्हणतो कसं झालं होतं आणि कुठल्या वेगवेगळ्या प्रसंगामधून त्याच्या हेलो पेरेंट, आता ही कॉन्सेप्ट आहे जी आपण नंतर बोलूया, तो आला ॲज अ बेबी. आणि आजकालच्या जमान्यात आपण पाहतो की पालकांनाही चॅलेंज किंवा हे एक मोठा प्रश्न पडतो की आपण पेरेंटिंग, पहिलं त्यांना माहीत नसतं की पेरेंटिंग हा प्रोजेक्ट आहे, हा इथपासून चालू असतं. आणि नंतर, कारण मागच्या एपिसोडमध्ये आपण ऑटिझम आणि ADHD बद्दल बोललो, तो विषय बाजूला सोडून आपण जर नॉर्मल टिपिकल पेरेंटिंगकडे पाहिलं तर खूप कमी पर्सेंटेज पालकांमध्ये मला हे दिसून येतं की तो हा विषय खूप दृढतेने किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन करतात. राहिलंच, तू ॲप्लिकेशन्सबद्दल बोललास. ह्युमन ॲप्लिकेशन सोडून आपण बाकी सगळे ॲप्लिकेशन टच बेस करतो, पण ते ह्युमॅनिटी
किंवा ह्युमन ॲप्लिकेशन आपण टच बेस करत नाही. तोच मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. कोविडच्या जमान्यामध्ये म्हणजे गेल्या 4-5 वर्षांमध्ये खूप घडामोडी झालेल्या आहेत आणि आपलं जे विचारसरणी आहे, आपल्याला वाटलं तेव्हा की अरे मोबाईल किंवा झूम मीटिंग्स आपल्याला जवळ आणत आहेत. जवळ आणलं ना, सगळ्या जगाला त्या टेक्नॉलॉजीनी जवळ आणलेलं आहे. पण स्वतःच्या माणसांकडून किंवा स्वतःच्या परिवाराकडून डिजिटल टेक्नॉलॉजीनी आपल्याला खूप दूर नेलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आम्हाला ॲज developmental therapists आणि also now that I have come into this field of pre and perinatal psychology आणि मला खूप आवडते ही फील्ड कारण नवीन कपल्स जे विचार करतात की आपल्याला आता कुटुंब सुरू करायचं आहे तर पालकत्व केव्हा चालू होतं, पालकत्व ह्याचा अर्थ काय, तर टेकिंग केअर ऑफ अ बेबी. समवन हू टेक्स केअर ऑफ अ बेबी इज अ पेरेंट, राईट. नाउ इट कॅन बी अ पेरेंट, आई, वडील, आजी, आजोबा, तुमचे नेबर्स. लेट्स टॉक फॅमिली असं म्हटलं, माझा एक पॉडकास्ट आहे लेट्स टॉक फॅमिली. म्हणजे जे कोणी तुमच्या आजूबाजूला त्या मुलाची केअर घेतं दॅट इज अ पेरेंट, राईट. आता कधी कधी माझी आई, माझे वडील, मी 5 वर्षाची असताना पास ऑन झाले बिकॉज ऑफ अ हार्ट प्रॉब्लेम. आईला नोकरीवर जावं लागलं, पण माझे जे आजूबाजूचे नेबर्स होते त्यांनी तिला सांगितलं तू निश्चिंतपणे जा, आम्ही तुझ्या मुलीला सांभाळतो. आणि त्यांची जॉईंट फॅमिली होती, आजी, आजोबा, काका, काकी, कोंबडा, सगळे पेट्स होते, सगळं होतं. सो मला तिथे त्यांच्यामध्ये राहून त्यांनी माझी काळजी घेतली. सो दे बिकेम माय पेरेंट्स. सो पालकत्व हे आपली सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे समाज जो आपण पाहतो आजूबाजूला, आणि मग तूही हा विषय काढलेला आहेस कारण आपल्याला आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीची खूप काळजी वाटते. आणि जी मुलं येत आहेत ती खूप गोंडस असतात, पण त्यांचं जे मानसिक डेव्हलपमेंट आहे ती योग्यरित्या व्हायला पाहिजे. ॲडिक्शन्समध्ये न जाऊन त्यांना आपण छान मानसिक बळ द्यायला पाहिजे. आणि हे चेंज ही जी हा विकास आपल्याला दिसायला पाहिजे आणि सामाजिक बदल आपण आणायला पाहिजे. आता हा समाज, तू आता जरी बाहेरून ऑफिसचा एक फेरफटका घातलास तर तुला दिसेल की सगळ्यांच्या हातात तो डिव्हाइस असतो, मानाखालीच असतात. हां, मानाखाली असतात. आणि त्यामुळे फिजिओथेरपिस्टकडे खूप काम वाढलेलं आहे. सो येस, सगळ्यांच्या मानाखाली असतात आणि सगळ्यांचे चेहरे हसत असतात. सो ते काय करत असतात मला माहीत नाही. आणि हे जेव्हा चालू झालं ना, एक 8-10 वर्षापूर्वी, मी एक जेव्हा ते हेड काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, हेडपॉड, इयरफोन्स. सो इयरफोन्स जेव्हा यायला लागले सुरुवातीला, तेव्हा मी वापरत नाही, मला नाही आवडत हेडफोन्स. सो रस्त्यावरून एक मुलगी जात होती आणि ती हसत, तर मी माझ्या हजबंडला सांगते ही अशी का चालतीये, म्हणजे खूप वर्षाआधी आहे जेव्हा तर मी परत तिला निरखून पाहिलं. मला काही दिसलं नाही कारण हातात काही नव्हतं, पण ती हातवारे करत चालवते, म्हणजे हिला काहीतरी निसटलेलं आहे. मग पाहिलं तर ती ह्याच्यामध्ये, सो दॅट इज व्हॉट वी आर, की आपण या जगातलं रिलेशनशिप ह्या विषयावर खूप गहन विचार करायला पाहिजे, की आपलं नातं कुठे असतं. आपल्या स्वमग्नता, मागच्या वेळेला आपण बोललो तर स्वमग्न असतो आणि समाजाशी, आपल्या कुटुंबाशी नातं आपलं बिलकुल नसतं. आणि हे आपण पाहतो. आणि जसं मी तुला म्हणत होते थोड्या वेळापूर्वी की आपण वी हॅव बिकम ह्युमन फ्रॉम अ क्वाड्रिपेड, म्हणजे आपले पूर्वज होते ते पूर्वी 4 पायांवर चालायचे, ते आपण आता उभं राहून, मग ती शेपटी गेली कारण शेपटीचा उपयोग राहिला नाही. इव्होल्युशन असंच असतं की आपल्याला ज्या गोष्टीचा खूप पाहिजे असतो ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण होते. तर मी उमंगला हसून सांगत होते की थोड्या वर्षानंतर बेबीच्या हातात किंवा कुठेतरी एक चिप किंवा मोबाईल दिसून येईल, कारण आपण त्याच्यावर खूप डिपेंडेंट झालेलो आहोत, खूपच. आणि ह्या संदर्भात मी 2 उदाहरणं तुला देऊ इच्छिते. मागच्याच आठवड्यात मी दिल्लीहून परत येत होते. एका बाळाला पाहायला मी गेले होते दिल्लीला, आणि जाताना माझ्या बाजूला एक वडील बसले होते आपल्या ॲडॉलसंट मुलीबरोबर, किमान एक
12-13 वर्षाची असेल आणि त्या फ्लाईटमध्ये समोर डिव्हाइस होता आणि मी ऑब्झर्व करत होते, कारण मला खूप ती सवय आहे की ऑब्झर्व करणं, रिलेशनशिप्स, नाती कसं इंटरॅक्शन होतं, कोणाचं काय असतं. आणि मी त्यांना सायलेंटली बघत होते, तर त्यांचं खूप छान गप्पा गोष्टी चालल्या होत्या. वडील आणि एक ॲडॉलसंट मुलगीमध्ये गप्पा होणं म्हणजे आय वॉज लाईक वाव, दिस इज समथिंग फिनॉमिनल. आणि मग तिने तो वडिलांना दाखवलं आणि वडिलांनी तिला गाईड केलं आणि त्यांचं की ह्या सिरियलमध्ये काय होतं. सो देर वॉज अन इंटरॅक्टिव्ह यूज ऑफ, म्हणजे त्या डिव्हाइसचा वापर त्यांनी दोघांची संपर्क साधून कम्युनिकेशनमध्ये असून ती त्यांना समजावत होती आणि मग ते तिला प्रश्न विचारत होते. हे एक रिलेशनशिप डेव्हलप होत होतं. त्याच्यानंतर मग वडील म्हणाले चला आपण काहीतरी खेळ करूया आणि मग त्यांनी फ्लाईट डायरेक्शन जे असतात त्याच्यावर प्रत्येक स्टेटमध्ये तिला विचारायला लागले की ह्या स्टेटमध्ये काय. सो इट बिकेम म्हणजे एक विषय झाला तो जॉग्रफी तिला, भूगोल तिला व्यवस्थित आला. आणि दुसरी गोष्ट, देर वॉज अ ब्युटिफुल रिॲक्शन, रिलेशनशिप विच बिल्ट अप. मला खूप आवडलं ते. आणि तेच परत येताना संध्याकाळची फ्लाईट होती आणि संध्याकाळी खूप सगळे थकलेले असतात आणि त्या फ्लाईटमध्ये मुलं लहान असली की मग काही वेळेला खूप बरं वाटतं. पण आता ही 2 मुलं होती ती खूप हट्टी होती आणि एक बहीण होती आणि भाऊ होता आणि त्यांची आई एकदम यंग होती, जी एकदम आत्ताच्या पिढीमधली आई होती आणि ती खूपच त्रासलेली होती. म्हणजे ते वडील होते ते एकदम सामंजस्याने, ही वॉज शोईंग जॉय आणि इथे मला फ्रस्ट्रेशन दिसत होतं. तिने ढप करून आपली बॅग, म्हणजे आपण आतमध्ये जे असतो ते आपल्या बाह्य रूपात हे सगळं दिसून येतं, फ्रस्ट्रेशन, ढप. आणि मग ते म्हणतात गप्प बसा, आता फ्लाईट चालू होणार आहे. आणि मग ती पोरं थोडा वेळ गप्प बसली आणि मी पण युजली मेडिटेट करते फ्लाईट चालू व्हायच्या आधी. सडनली एक मोठ्या ते कार्टून्स येतात तसा मला आवाज आला. तर मी बघत होते कुठून आणि मग मला ते डायगनली ती बसली होती, कारण त्या फ्लाईटमध्ये डिव्हाइसेस नव्हते, समोर स्क्रीन नव्हतं. पण त्या मुलीला त्यांनी आपला आयपॅडला छान असा पिंक कलरचा काहीतरी रचून दिला होता आणि ती मुलगी त्या आयपॅडवर बसलेली कंटिन्युअसली पाहत. आणि मग तिला पिझ्झा पाहिजे होता. आता फ्लाईटमध्ये पिझ्झा कुठून येणार. पण ह्या बाईनी, मला वाटतं तिला माहीत होतं की आपली मुलगी हट्टी आहे आणि तिने तो वर कुठेतरी ठेवला होता, तर तिने खूप रागारागाने तो काढला. म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टी करतो आणि आपलं मूल हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात व्हॅल्युबल गोष्ट असते, राईट, त्यालाच तुम्ही जर असं वागवलं तर तो राग तुमचा ते जे काय गोष्ट तुम्ही देताय त्याच्यातून तो तिला जाणार आणि तिच्यामध्ये पण ते गुण येणार. तर ते त्यांचं ट्रान्झॅक्शन चालू होतं. इथे रिलेशनशिप बिल्डिंग होतं पहिल्याच्या फ्लाईटमध्ये आणि इथे ट्रान्झॅक्शन चालू होतं. सो दिस इज हाऊ पेरेंटिंग इज टुडे इन टुडेज वर्ल्ड. एकतर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, त्याच्यातलं जे गोडवा आहे, त्याच्यातला जो केअरिंग आहे, ते मला तरी वाटतं की आपण थोडा विचार करायला पाहिजे आपण काय करतोय. आणि जेव्हा आपण कुटुंब चालू करण्याचा विचार करतो तेव्हा ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या शोल्डर्सवर आहे. ही गोष्ट आपण टाळता कामा नये. आजच्या नव्या पालकांसाठी अशी कोणती आव्हानं आहेत जी तुम्हाला दिसून येतात? सो सगळ्यात मोठं आव्हान, जसं मी म्हटलं की आता माझं लग्न एका जॉईंट फॅमिलीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे माझे हजबंड मिस्टर देशपांडे, त्यांची आई, ही लॉस्ट हर वेन ही वॉज 13 अँड बट त्यांचं परिवार कसं आहे, वर खाली सगळीकडे, चोहीकडे 50-60 लोक घरात आणि कोण, तिथून एक मुलगा येतो, तिथून एक मुलगी जाते. सो जॉईंट फॅमिली आपली जी स्ट्रक्चर होतं पूर्वीचं, ते आता हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. आज सकाळीच माझ्या योगा ट्रेनरशी हे संवाद होत होता की जसं आपण आता गणपती येत आहेत, आता हळूहळू गणपती साजरा करणं कमी होत चाललेलं आहे. 10 दिवस, 5 दिवस, 1.5 दिवस करतो आपण, नाही असं नाही. पण जी आपली जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर होतं ते आता न्यूक्लिअर फॅमिली फक्त. आणि त्यातल्या त्यात तुला माहीत असेल की जर मुंबईमधलं कपल असेल किंवा कुठेही,
त्यांचा जॉब असतो. Tier 1 Tier 2 हां. सिटीज मधलं कपल हां. असेल. त्यांचा जॉब असतो. मग जॉब असला की देव जर घरी आला तर त्याला पाहणार का मी ऑनलाईन बसणार, ह्याच्यापासून प्रश्न असतो. हे मोठं आव्हान आहे की सपोर्ट सिस्टम खूप कमी झालेली आहे. हे एक मोठं, इव्हन तुम्ही मध्ये, माझी मुलगी मध्ये राहते आणि सगळ्यात मोठा चॅलेंजेस, कोणी नाहीये तिला हेल्प करायला. राईट फ्रॉम आपल्याकडे थोडी हेल्प येते, डोमेस्टिक हेल्प येते, अगं हे साफ करते, तिथे कोणी नसतं. तर हेल्प किंवा सपोर्ट सिस्टम या लोकांना नसते. आणि जॉब्स म्हणजे दोघांचे करिअर असतात, चांगले सुशिक्षित असतात. पूर्वीच्यासारखं नाही की बाबा मला करिअर करायचं नाही आहे. हल्ली मुलींना स्वतःचं करिअर फार महत्त्वाचं असतं आणि त्यांना करायचंच असतं. ते अविभाज्य भाग आहे त्यांच्या आयुष्यातला. कारण आपण जेव्हा स्टेप ऑन करतो ॲज अ मदर, तेव्हा थोडंसं प्रोफेशनला मागे घालणं नॅचरल होतं. आणि हे आव्हान आपण किती स्वीकारू शकतो आणि कसं निभावू शकतो. असं नाही की आम्ही निभावलेलं नाही आहे. मी पण एक आई होते, म्हणजे मी पेरेंट झाले तेव्हा मी पण काम करायची. पण पहिली 2 वर्ष थोडंसं गाडी मागे घालायला लागते आणि ती गाडी मागे घालून मग झूम करून आपण पुढे जाऊ शकतो. पण ही समज ह्या नवीन पिढीमध्ये येणं गरजेचं आहे. तिसरं आव्हान मी पाहते म्हणजे एकतर प्रोफेशनॅलिझम, सेकंड डिक्रीज सपोर्ट सिस्टम आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, की आत्ताच्या आत्ता मला ही गोष्ट आवडली म्हणजे आता मी तो ॲमेझॉन ॲप उघडणार आणि उद्या मला ती गोष्ट पाहिजे. सो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे आपल्याला दिसून येतं आहे. आणि आपण म्हणतो जे लाईफस्टाईल, ती लाईफस्टाईल आपण दुसऱ्यांकडे बघून आपली लाईफस्टाईल ठरवत असतो. सो दॅट इज समथिंग विच आय एम सीइंग, की आपण आपली लाईफस्टाईल आपल्या कुवतीप्रमाणे न ठरवता ती आपण, अच्छा ती कार आहे ना, ती BMW आहे, ती मला आता नेक्स्ट 10 वर्षात पाहिजे, हा गोल आपण ठेवतो. सो या गोष्टी मला चॅलेंजिंग वाटतात. मेडिकल फील्डमध्ये आपण पाहतो की लोक खूप कमी काळजी घेतात त्यांच्या हेल्थची. म्हणजे बाकी सगळ्यांमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट कराल, पण हेल्थमध्ये खूप कमी पैसे इन्व्हेस्ट केले स्वतःच्या हेल्थमध्ये. मग पुढे जाऊन आपण जेव्हा काही प्रॉब्लेम्स होतात तेव्हा गोळ्यांवर पैसे घालवतो. पण त्याच्याऐवजी आपण छान जर आपला हॉबी स्वतःचा ठेवला, त्याच्यासाठी वेळ काढला, सो हे जे आयुष्य जगणं आहे हे आपण स्वतःला रिमाइंड करायला पाहिजे की मी आयुष्य जगायला हवं. इंटरेस्टिंग. आता या टेक्नॉलॉजीचा उपयोग, म्हणजे ही टेक्नॉलॉजी आहे हे कोणालाच नाकारता येणार नाही. तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त पॉझिटिव्हली कसा करता येईल याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की पेरेंट्स करू शकतात, हाऊ दे कॅन बॅलन्स, एक समतोल कसा आणता येईल याच्यामध्ये, की टेक्नॉलॉजीचा वापर जसं तुम्ही म्हणलात तुमच्या एक्झाम्पलमध्ये की एक इंटरॅक्टिव्ह सेशन झालं, एक लर्निंग एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी झाला, तशाच काय गोष्टी करता येतील की नेगेटिव्ह इम्पॅक्ट थोडासा कमी करून पॉझिटिव्ह इम्पॅक्टवर भर देता येईल टेक्नॉलॉजीचा. सो एक तर असतं की वय कधी आपण द्यायचं आणि कशासाठी द्यायचं. म्हणजे म्हणजे माझ्याकडे काही गोष्ट आहे तर त्याचा आपण दुरुपयोग नाही करायला पाहिजे किंवा जास्त उपयोग पण करायला नाही पाहिजे. तर हा बॅलन्स जो असतो तो साध्य करणं फार गरजेचं आहे. पहिली 5 वर्ष मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट होत असते. इट इज द फर्स्ट 5 years ऑफ लाईफ आर ब्रेन ट्रेन. ही गोष्ट प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जर मेंदूचा विकास आपण सुरुवातीला पाहिला पहिल्या 18 महिन्यामध्ये, तर तो खूप निर्भर असतो आपण जी काळजी घेतो मुलांची, आपण त्यांच्याशी जो संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर खूपसा भर आपण द्यायला हवा. किंवा न्यूरॉनल कनेक्शन्स आपण म्हणतो ते आपल्या संपर्काने होतात. टच, स्पर्श ही सगळ्यात मोठी सिस्टीम आहे जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करते. आणि हे मी डेव्हलपमेंटल थेरपिस्ट म्हणूनही सांगते आणि प्री अँड पेरिनेटल एड्युकेटर म्हणूनही सांगते की आपण लहान अर्भकाला किती स्पर्शाचं महत्त्व आपण देऊ
तेवढा त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, त्याची सेल्फ रेग्युलेट करण्याची कुवत वाढते, म्हणजे तो स्वतःची इमोशन्स नंतर जाऊन स्वतः टॅकल करू शकतो. सो हे ज्ञान नवीन पेरेंट्समध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. सो टच इज वन, त्याच्यानंतर आलं स्मेल, त्याच्यानंतर आलं टेस्ट, त्याच्यानंतर येतं डोळे, म्हणजे ते ऑलरेडी असतं, पण बाहेर सगळ्यात शेवटी जी सिस्टीम येते ती आईज, विजन, आणि ती सगळ्यात जास्त वापरली जाते ह्याच्यावर. मग असतात कान, ऑडिटरी, जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, स्टोरीज ऑफ अभिमन्यू, की ते गर्भामध्ये असताना मुलं नक्की समजू शकतात. आणखीन जे आपण मुवमेंट करतो ती बॅलन्सची सिस्टीम, वेस्टिब्युलर सिस्टीम. सो 8 सिस्टीम्स आपल्याकडे आहेत, पण ह्या सगळ्या सिस्टीम्स मधून सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांमध्ये कॉन्शियसनेस, चेतना ही सुरुवातीपासून असते. आपण कॉन्शियसनेस बाजूला ढकलतो. आपल्याला ॲज पेरेंट्स, ॲज even as people around us, we have to understand that we have to raise the consciousness correct in our children rather than getting them addicted. म्हणजे हे जे आपले ज्ञानेंद्रिय असतात त्याच्यामधून जो आपण उपयोग करतो, त्यांचा उपयोग जास्तीत जास्त त्यांना करायला लावतो, त्याच्यापेक्षा कॉन्शियसनेस आपण कसा वाढवू शकतो ह्याच्याकडे लक्ष देणं सुरुवातीपासून महत्त्वाचं आहे. आणि हे ॲज अ प्री अँड पेरिनेटल एड्युकेटर मी सांगू शकते, जेव्हा सेल्स युनाईट करतात तेव्हापासून हा कॉन्शियसनेस असतो. नक्कीच. सो अ मदर हू इज कॅरिंग अ बेबी हॅज टू बी व्हेरी सटल. आणि जसं आपले पूर्वीचे होते की त्या बाईला आपल्या आईकडे पाठवायचे आणि तिचं स्ट्रेस लेवल एकदम कमी व्हायचं, हल्ली नाही होत. सो हे त्याच्यापासून. आणि मग हल्लीच्या आईना मी विचारते तुम्ही काय करता, तर बहुतेक स्क्रीन जॉब त्यांचा असतो, लॅपटॉपवर असतो, डेस्कटॉपवर असतो, त्यांचा संपर्क त्याच्यावर असतो, आणि मीटिंग टार्गेट्स, डेडलाईन्स. सो स्ट्रेस हा नक्कीच कमी झाला पाहिजे. आणि आता आपण वळूया, तू जो प्रश्न विचारलास, आय डायग्रेस्ड अ लिटल बिट, पण त्याचा वापर कसा चांगल्या रीतीने करू शकतो. माझी मुलगी राहते US मध्ये, माझी नात आहे 8 महिन्याची, आणि तिच्याबरोबर मला संपर्क साधणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात आपण इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ कॉलवर आपण जातो, जेव्हा इंटरॅक्शन होतं, पण त्याच्यात पण माझी मुलगी काय करते, मोबाईल तिला दाखवत नाही, त्याच्यातून तिला आवाज येत असतो, मला ती दिसत असते, पण तिला स्क्रीन फक्त थोडा वेळ दाखवला जातो आणि परत तो वळवला जातो. सो स्क्रीन न दाखवून आवाजाने संपर्क साधणं, आणि मग त्याचं जे समजा तिला हावभाव करायचे असतील, मी जे बोलते तर ती माझी मुलगी तिला सांगते की आजी बोलती आहे असं. सो this is called as the parent is in between the device and the child, but she is making use. म्हणजे त्या डिव्हाइसचा ती वापर करते तिच्या आजी आजोबांसमोर. पण एक पेशंट माझ्याकडे आली होती स्वित्झर्लंडवरून. मी खूप बिझी असते आणि त्यामुळे मी लॅपटॉपवर सकाळी काम चालू करते, आणि माझे आई वडील फोनवर माझ्या मुलाचं डे केअर करतात. म्हणजे तिने तो वापर केला, पण कंट्रोल कुठे असणार, कंट्रोल नसतो. सो these are 2 uses ऑफ द मोबाईल जेव्हा तुम्ही कॉल करता. आता आणखीन एक वापर असतो ज्याच्यामध्ये आपण पॅसिव्ह वापर, म्हणजे तो स्क्रीन चालू आहे आणि आपण त्या स्क्रीनवर काही ना काही चालू आहे, आणि त्याच्यात आपण काही पॅसिव्ह म्हणतो, आपण काहीतरी चालू आहे समोर. हे असतं सगळ्यांच्या घरी, TV चालू असतो आणि आई तिथे आतमध्ये कामाला, आजी आतमध्ये असते, मूल असतं. सो दॅट इज पॅसिव्ह. आता मी याच्यामध्ये 2 ऑब्झर्वेशन्स पाहिलेले आहेत, म्हणजे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी. एक की त्या लहान मुलाला किंवा मुलीला 1 ते 1.5 वर्षाचं त्यांचं वय असतं, 2 वर्षाचं. आत्ता आपण जसं मगाशी मी म्हटलं, एकतर टेक्नॉलॉजी आलेली आहे, ती ग्रो होते, ते आपल्याला नाकारता येणार नाही, ती अवगतच करायला हवी. पण मग ते करत असताना ती रेग्युलेट पण करायला हवी. आजची जी पिढी आहे, जी आज 2 वर्षाची 3 वर्षाची आहे, ते या सगळ्या टेक्नॉलॉजीला आजूबाजूला घेऊनच जन्माला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना काही न शिकवता सुद्धा त्यांना ते चालवता येतं, वापरता येतं. पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा आधीच्या पिढीची जर मुलं होती तर ती सांगायची, आता मला हे बघायचंय, हे करून द्या. एक्झॅक्टली. आत्ताची पिढी डायरेक्टली फोन घेते आणि दे नो व्हॉट इज हॅपनिंग अँड दे
कॅन अंडरस्टँड इवन बिफोर दे कॅन, म्हणजे अल्फाबेट्स आणि किंडरगार्टन आणि शाळा सुरू व्हायच्या आधीपासून त्यांना माहिती आहे की आता काय करायचं, काय बघायचं. आई वडिलांच्या हातात असतो. जर तो डिव्हाइस तुमच्या हातात त्यांना दिसला नाही तर तो आहे त्याचं अस्तित्व समजणार नाही. आणि ह्याच्यावर कमिंग बॅक फायरिंग टू युअर पॅरेंटिंग, की जर आई आणि वडील ऑफिसमधून आले आणि त्यांच्या हातात डिव्हाइसच असला तर द असोसिएशन की आई वडिलांचं त्या डिव्हाइस बरोबरच असणार ना. जर वडिलांनी खूप माइंडफुली जर तो डिव्हाइस आत घातला आणि जेव्हा आत आले आणि बॅग बाजूला ठेवून पहिली गोष्ट संपर्क मुलाबरोबर साधला तर त्यांचं रिलेशनशिप त्या वडिलांबरोबर होईल, डिव्हाइस बरोबर नाही होणार. पण ते नाही होत ना, आईचं पण तेच असतं. सो डिव्हाइस हा अविभाज्य भाग आपल्या आयुष्यातला बनलेला आहे, पण तो कसा टाळायचा आणि किती वापरायचा आणि किती त्याच्यावर डिपेंडन्सी असायला पाहिजे. आता आउट इन द वेस्ट खूपशा मोहीम म्हणजे अशा काय म्हणतात त्याला मोहीम चालू झालेली आहे की डिव्हाइस न वापरता आपण पेरेंटिंग करायला पाहिजे. घरात मायक्रोवेव्ह नाही, टीव्ही नाही आणि नॅचरल पेरेंटिंग करणं. इवन इन फॅक्ट द वे ऑफ डिलिव्हरी इज ऑल्सो गोइंग बॅक टू होम डिलिव्हरीज अँड नॅचरल डिलिव्हरीज. हे आता चालू झालेलं आहे, पण आपल्याकडे ते 10 वर्षानंतर येणार, कारण आपण 10 वर्ष मागे खूप वर्ष मागे आहोत. आणि जे आपल्याला ग्रॅटिफिकेशन ज्याच्यातून त्रास जावे लागतात ते आपण आपलं मन नाही एक्सेप्ट करत ना. थोडा त्रास आपण काढणं आपल्याला आत्ताच्या आता म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी फोन नव्हता, माझ्या घरी फोन नव्हता. माझ्या शेजाऱ्यांकडे नाही, खालच्या शेजाऱ्यांकडे फोन असायचा. फोन आला कोणाचा की ती अगं खाली ये तुझा फोन आला, आणि तिचा आवाज खूप मोठा असायचा. साऊथ इंडियन बाई होती. मग मी धावत जायची आणि फोन घ्यायची आणि मग तो फोन आपला फिरवायचा होता. आता नाही, आता आपले डिव्हाइसेस ठाक झालं की एक बटन दाबलं की क्लिक होतं. सो दॅट्स वेअर टेक्नॉलॉजी, हाऊ टू यूज, आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपण किती वापर आपल्या मुलांसमोर करतो हे फार आपण त्यांना अवगत असतं. की आता आमच्याकडे एक लहान बाळ येतं, ती कुठल्या टाईपचा फोन आहे, किती महिन्याची आहे ती, 10 महिन्याची, 10 महिन्याचं मूल आहे, पण ती त्या आमच्या सगळ्यांकडे पाहते आणि आमच्या सगळ्यांकडे जर ती पाहते की बाहेर ती बसलेली असते आणि सगळ्यांच्या हातात डिव्हाइस असतात. तर वेटिंग रूममध्ये ज्यांच्याकडे डिव्हाइस सगळ्यात चांगला आहे त्यांच्याकडे ती हळूहळू जाते, कारण ते दिसतं. सो दे गेट नॅचरली अट्रॅक्टेड टू डिव्हाइसेस, कारण सगळ्यांच्या हातात ते आहे ऑलरेडी. अजून एक सिनारिओ आपण पाहतो की मुलाला जेवायला भरवायचं असतं, मूल ऐकत नसतं, मग त्याच्या हातात एक स्क्रीन दिली जाते, मग ते त्या स्क्रीनकडे बघत असतं आणि मग पेरेंट त्यांचं जेवण भरवत असतं. म्हणजे अगेन इट प्रिव्हेंट्स यू फ्रॉम फॉर्मिंग आपलं नातं. आपल्याला तुलाही आठवत असेल की आपण जेव्हा सुरुवातीला आपण जेवायचो तेव्हा आई म्हणायची, माझी आई तरी म्हणायची की देवाला नमस्कार, अजूनही मी करते की हे वदनी कवळ घेता आणि व्यवस्थितपणे आपण प्रेयर करून प्रार्थना करून जेवण चालू करतो. तेच मी माझ्या मुलीला पण करायची की जेव्हा मी तिला जेवण भरवायची तेव्हा जस्ट 2 मिनिटं शांततेने बसून देवाला प्रार्थना करून की हे जेवण तिच्या हेल्थला चांगलं व्हायला पाहिजे हे सांगून तिला मी भरवायला घ्यायची. पण हल्ली मुलांचं जेवणाबरोबर अन्नाबरोबर नातं नसतं, त्यांचं नातं असतं मोबाईलवर. त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो एका लहान मुलांच्या, आणि 10 महिन्याचं का थोडं मोठं मूल असेल आणि ते पॉटी करत नव्हतं, नाही थोडं मोठं होतं आणि ती पॉटीला जात नव्हती आतमध्ये. तर आई म्हणाली मी तुला मोबाईल देते आणि तू मोबाईल बघत बघत पॉटी कर. म्हणजे सगळं जे आपण अन्न प्राशन ते एलिमिनेशन ह्याचं सगळ्यांचं निगडीत नातं इज विथ मोबाईल. आणि ह्याचं काय होतं त्यामुळे, आणि दिस इज अगेन त्यांच्या हेल्थवर रिपकशन्स होतात. एकतर काही मुलं जंक फूड पण खातात, त्याला ॲडिक्टेड असतात आणि ते बघत बघत चॉक 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 चॉक, त्यांना समजत नाही आपण काय करतोय. आणि आपल्या माउथमध्ये सगळ्यात जास्त
रिसेप्टर्स असतात स्पर्शाचे. सो वेन एव्हर वी आर इन स्ट्रेस किंवा आपल्याला आपल्या आईची आठवण आली किंवा आपल्याला काही शाळेत स्ट्रेस झालेला आहे, तर आपण खाण्याचं आणि पाहण्याचं इट इज पॅसिव्ह. सो दिस एरिया इज वी हॅव टू बी अगेन, आई वडिलांना हे समजायला पाहिजे की जे काही आपण करतोय त्याच्या आपल्या मुलाचं त्या गोष्टीशी नातं निर्माण होतंय, अन्नाशी नातं असतं. पण मग डॉक्टर, मुलं ऐकतच नाही, तो काय करणार असं जेव्हा करणार तेव्हा काय करणार? सो आम्ही आत्ताच एक अशी केस आम्ही डिस्कस करत होतो. माझी न्यूरोफिजिशियन फ्रेंड आहे डॉक्टर अनायता, आणि आमच्या समोर हे सेम की ती ऐकतच नाही. मग ती म्हणाली 2 दिवस त्याला अन्न देऊ नकोस, काही होत नाही. कुठल्याही ह्युमन बिंगला जर भूक लागली तर तो येऊन खाणार. करेक्ट. तो खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आपण ती संधी त्या मुलांना देत नाही भूक लागायची. आपल्याला वाटतं अरे बाबा मुला तू खा रे, पण मी खातो. आता ही गोष्ट मी पाहिली आहे पेरेंटिंग स्टाईल्समध्ये की काही पालक आपल्या मुलांना 6 महिन्याची मूल झाली की त्यांना ते हाय चेअरवर बसवतात आणि त्यांची अन्नप्राशन झाल्यानंतर त्यांच्या समोर अन्न ठेवतात. साखर मीठ हे पहिल्या 2 वर्षात देत नाहीत, आणि तोपर्यंत ते त्यांना ते काय ब्रोकोली आणि व्हेजिटेबल्स खायला, गाजर, म्हणजे ते जे हातात धरू शकतात असे गोष्टी त्यांना खायला देतात आणि सवय लावतात. ही जर सवय आपण लहान मुलांना त्या वयापासून लावली तर हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होत नाही. आणि जेवण देण्याची पद्धत असते. आपल्याकडे सुपर पद्धत आहे. पिवळा लिंबू, हिरवी चटणी, मग आणखीन कलरफुल जेवण असतं. आता तोच जर आपण प्रिन्सिपल आपल्या लहान मुलांमध्ये ठेवला तर ब्रोकोली, कॅरेट हे सगळे कलरफुल असतात, राईट? ते कलरफुल गोष्टी आणि त्यांचं नातं त्याच्यात बरबटायला द्यायचं. त्यांना कपडे काढून त्याच्यात बसवा, त्यांना छपछप करायला लावा आणि त्यांना नातं निर्माण करायला लावा. जेव्हा ते नातं निर्माण होईल आणि तुमचं ऑब्झर्वेशन ठेवा की आपल्या मुलाला काय आवडतं आणि आपल्या मुलाला काय आवडत नाही. आणि जर काही गोष्टी काही मुलं फक्त फ्रुट्स खायला बघतात कारण त्यात साखर असते, मग ते कंबाईन करावं लागतं की व्हेजिटेबल आणि फ्रूट ह्या 2 गोष्टी मी तिला देईन. म्हणजे त्या दोन्हाची टेस्ट पण नॅचरल पहिल्या 2 वर्षामध्ये जितकं तुम्ही नॅचरल द्याल मुलांना तितकं बरं असतं. म्हणजे नातं निर्माण करणं हे सुरुवातीपासून असतं. जेव्हा तो टँट्रम थ्रो करायला लागतो किंवा हट्ट करायला लागतो तेव्हा नाही. आता त्या मुलांना काय करायचं? सोडून द्यायचं. कारण डिसिप्लिन ही गोष्ट अशी आहे की ती आतमधून येते, ती बाहेरून नाही करू शकत. सो त्या मुलांना थोडा वेळ त्यांच्या स्पेसमध्ये ठेवा. जेव्हा ते शांत होतील तेव्हा त्यांना घ्या आणि मग आपल्याकडे गोष्टी आपण सांगतो. आपली प्रथा आहे गोष्टी सांगण्याची, ती आपण विसरून गेलेलो आहोत कारण आपल्याला मेहनत घ्यायची नसते. आता मी काय केलं, मी खूपशे गोष्टी माझे रेकॉर्ड करून दिल्या माझ्या मुलीला, आणि तिला कारण पूर्वीच्या गोष्टी जी इसाप नीतीच्या गोष्टी असतात त्या हल्ली हरवलेल्या आहेत. आपण गोष्टी सांगणं चालू करायला हवं आणि हे जे संस्कार आहेत ते आपल्या मुलांपर्यंत पोचायला हवेत. सो डिसिप्लिन अँड लव्ह कॅन गो हँड इन हँड. येस, ॲब्सोल्युटली. बट हाऊ, दॅट इज समथिंग व्हॉट वी रिअली नीड टू. आणि ह्याच्यामध्ये मी एक सुपर पुस्तक आहे, आपण विसरलो मगाशी, हे विजडम ब्रिज म्हणून एक पुस्तक आहे आणि सगळ्यात हल्ली भाषेमध्ये झालेला आहे प्रचार ह्याचा. इट इज रिटन बाय माय स्पिरिच्युअल गाईड डॉक्टर कमलेश पटेल, आणि ह्याच्यामध्ये 9 प्रिन्सिपल्स त्यांनी समजावून सांगितलेत. सिन्स यू स्पोक ऑफ डिसिप्लिन, हा खूप छान सेंटेन्स आहे की लव्हिंग पेरेंट्स क्रिएट लव्हिंग चिल्ड्रन. कारण प्रेम हे लपवून राहत नाही, ते हृदयामधून दुसऱ्या हृदयापर्यंत पोचतं. आणि हे फक्त आपण आपल्या समाजाला एक रीत लावून घ्यायला पाहिजे की हे प्रेम आपण देणं शिकायला पाहिजे. आपल्याला घेणं नेहमी अवगत असतं, देणं माहीत नसतं. सो डिसिप्लिन विथ लव्ह, आपण जर डिसिप्लिन लावलं प्रेमाने तर दॅट इज केअरिंग. डिसिप्लिन विदाऊट लव्ह म्हणजे आपल्याला प्रेम त्याच्यात घातलं नाही तर ते एन्फोर्सिंग, म्हणजे ते आपण मिलिटरीमध्ये बघतो त्या टाईपचं एन्फोर्स्ड डिसिप्लिन असतं. आणि लव्ह विदाऊट डिसिप्लिन इज पॅम्परिंग. सो ही खूप मोठं आणि छान फिलॉसॉफी त्यांनी सांगितलेली आहे 3 वाक्यांमध्ये. आणि हे पुस्तक
सगळ्यांनी म्हणजे आजी आजोबा आई वडील जे कोणी इंटरेस्टेड इन द लिटल वन्स आणि समाजाच्या चांगल्यामध्ये दे शुड रिमेंबर. याच्यात त्यांनी 9 प्रिन्सिपल्स पण दिलेले आहेत पेरेंटिंगचे, जे फार फार महत्त्वाचे आहेत. सो दिस इज समथिंग विच आय कॅन से. बट पेरेंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज यू आर शेपिंग युअर टुमॉरो टुडे. ॲब्सल्युटली ॲब्सल्युटली हे फार फार गरजेचं आहे. जसं मी थोड्या वर्षापूर्वी कोविडचे दिवस होते आणि आम्ही प्लांटेशन करत होतो, म्हणजे घरी मी झाड लावत होते. तर मी थोडी नाही बरीच हायपर आहे आणि मला फटाफट करण्याची, कारण खूप गोष्टी असतात आणि ते झाड लावणं म्हणजे फट माय हजबंड सेड वेट आणि मग त्यांनी हळूवार, कारण ते आहेत बेळगावचे, ते वाढलेत बेळगावमध्ये आणि मी वाढली आहे मुंबईमध्ये. मुंबईमधला आपला लाईफस्टाईल आणि बेळगावची लाईफस्टाईल, आणि त्यांनी व्यवस्थितपणे ती माती आधी काढली, मग त्याला छान वेगवेगळं केलं आणि त्याला पाणी शिंपडलं. आणि मी बघत होते किती वेळ लावतोय हा माणूस, पण त्यांनी ते बाजूला ठेवलं. मग त्या गमल्याला त्यांनी स्वच्छ करून घेतलं, मग हळूहळू त्याच्यात ती माती घातली, पाणी थोडंसं शिंपडलं, मग ते सीड्स घातले, रोप घातलं आणि मग त्याच्या आजूबाजूला माती घातली. पेरेंटिंग इज लाईक दॅट. हळूवारपणे त्या जी पालवी येते त्याला आपल्याला जपायला लागतं. दडपता येत नाही एकदम विरळ करता येत नाही. सो पेरेंटिंग हॅज टू बी व्हेरी डेलिकेट. इट इज अ बॅलन्स, आणि तो बॅलन्स जर आपल्या हातून गेला मग ते झाड नाही जगू शकत, आणि त्या झाडाला जगलं तरी मग ते आपल्याला मजा येत नाही पाहायला त्या झाडाला. पण आपण आता डिसिप्लिनचं बोललो की पेरेंट्सनी डिसिप्लिन इन्स्टिल केला पाहिजे, मुलांचा स्क्रीन टाइम केलं पाहिजे. पेरेंट्स स्वतः स्क्रीनवरती असतात जिथे, तर ते कुठे मग मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्याकडे लक्ष देणार. तर तोही चॅलेंज आपल्यासमोर आहेच एक समाज म्हणून. सो हा खूप मोठा चॅलेंज आहे की आजी आजोबा काका काकी आई बाबा सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो म्हणजे असतो. आता हे डिसिप्लिन इज नॉट गोइंग टू बी फक्त इंडिव्हिज्युअल, फक्त एक व्यक्तीने डिसिप्लिन लावून उपयोग नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते डिसिप्लिन लागणं फार गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेन की खेळणं, जसं आपण श्रावणातले खूपसे सण साजरे करतो आणि प्रत्येक सणामध्ये काहीतरी खेळ असतात, आपण विसरून गेलेलो आहोत ती पद्धत, जीवन पद्धती. जर आपण ती पद्धत परत आणली, मंगळागौरीचे खेळ असतात, तसेच घरी जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा खूपसे खेळ असतात जे आई वडील आजी आजोबा मुलांसोबत खेळू शकतात. जर आपण हे साध्य करू शकलो तर त्या डिव्हाइसवरचं आपलं लक्ष कमी होईल. इट इज अगेन रिलेटेड टू टच, जसं तुम्ही म्हणलात Yes. मंगळागौरीचे खेळ किंवा इतर खेळ आहेत, दॅट इज रिलेटेड टू टच. Touch, टच विल बिल्ड movement, ट्रस्ट अँड टच मुवमेंट, स्पेस. करेक्ट. आणि जसं इवन गणपतीचं गणेश, जे आपण सामाजिक गणेशोत्सव म्हणतो, ते टिळकांनी का चालू केले होते? कारण समाजाला एकत्र आणणं फार गरजेचं होतं. आणि हे जे समारंभ असतात किंवा लोक आपल्या घरी येतात किंवा आपण लोकांच्या घरी जातो, ही जी पद्धत आहे ती आपण ठेवायला पाहिजे, जोपासायला पाहिजे. आणि त्या मुलांना पण समजायला पाहिजे की आता घरी कोणी आलं तर आपण आतमध्ये नाही जायला पाहिजे, आपण त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारणं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर खेळायला पाहिजे. आणि जसं मी तुला सांगत होते की थोड्या महिन्याआधी मी एका पिकनिकसाठी गेले होते जाधवगडला, आणि तिथे मी पाहत होते की लहान लहान मुलं होती, पण आई वडील फोनवर होते, बाबा लॅपटॉपवर, आई फोनवर, आणि मुलांना काय करायचं हे माहीत नव्हतं. ना समजणार कसं? तुम्ही बाहेर गेलात, तुम्हाला कुटुंबाला वेळ द्यायला तुम्ही एवढा पैसा खर्च केला, मग तिथे पण जाऊन तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर राहिलात तर कसं होणार? सो आपल्याला ॲज अ समाज जागरूक व्हायला हवं की आपण स्वतःवर थोडी बंधनं घालून हा डिव्हाइस बाजूला काढून स्वतःमध्ये काही जे आहे, कला असेल किंवा हॉबीज असतील, ते जोपासून ते हॉबीज आपल्या मुलांना शिकवणं. हॉबी क्लासेसमध्ये नाही. हाली ती एक सवय झालेली आहे की संध्याकाळी आलं मूल 4 वाजता, त्याला दूध दिलं जातं किंवा थोडंसं स्नॅक दिलं जातं आणि मग पिटाळलं जातं की तू कराटे क्लासला जा, आर्ट क्लासला जा, तू
ड्रामा क्लासला जा. मग क्लासेसचे खूप, आणि परत मग आई आपल्या डिव्हाइसमध्ये मग्न असते. म्हणजे तो वेळ तिला मिळतो, तिला फ्रीडम मिळतो. आणि आपण स्वातंत्र्य मिळवलं 1947, यावेळेला 78th इयर आहे इंडिपेंडन्सचं. पण त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला अजूनपर्यंत समजलेला आहे का? किंवा आपण फ्रीडम किंवा स्वातंत्र्य कसं वापरतो हे, आणि हा डिव्हाइस आपल्याला स्वातंत्र्य, प्रत्येक डिव्हाइस, वॉशिंग मशीन आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य देते. तो वेळ आपण चांगल्या कार्यात वापरतो का, हा विचार आपण करणं फार महत्वाचं आहे. हे आपण नाही करत. एक डॉक्युमेंटरी आहे यूट्यूबवरती, प्राइस ऑफ कन्व्हिनियन्स, की जसे हे वेगवेगळे डिव्हायसेस येत गेले. जसे फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीनसुद्धा जेव्हा ते इन्व्हेंट झालं आणि मार्केटमध्ये आलं तेव्हा लोकांनी त्याला शिव्याच घातल्या की हे काय आहे, म्हणजे हे का करायचं आहे, आम्ही तर आमचे कपडे हाताने धुतो. पण इव्हेंच्युअली पीपल गॉट ऑन विथ इट आणि त्याचा वापर करू लागले अँड इट सेव्ड टाईम फॉर देम. म्हणजे जो 3 तास समजा कपडे धुवायला लागायचे तर ते सगळं धुणं, ड्राईंग मिळून 1 तासात व्हायला लागलं, तुमचे 2 तास तुम्हाला मिळायला लागले. तशीच नेटफ्लिक्सवरती एक डॉक्युमेंटरी आहे, मिनिमलिझम आहे. मग अशी तुम्ही जसं म्हणलात की आपापल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या डिव्हायसेसवरती आपलं जे अवलंबन आहे, डिपेंडन्सी आहे, ती डिपेंडन्सी कमी करून एक नवीन स्वावलंबनावर जगण्याचा प्रयत्न त्यांनी तिकडे केलेला आहे. सो ती पण एक खूप इंटरेस्टिंग. आणि हे फार महत्वाचं आहे की आपले कम्युनिटीज आपण जे फॉर्म करतोय, जसं हार्टफुलनेस आमची कम्युनिटी आहे आणि कान्हा शांतीवनम, तिथे आपण सगळे स्वागत आहे सगळ्यांचं. तिथे आम्ही एकतर प्लांटेशन चालू केलेले आहेत. लहान मुलांना खूपशा गोष्टी आहेत तिथे करण्यासारख्या. पॉटरी आहे किंवा हायड्रोफोनिक्स आहे. आणि एक वेगळं जग तिथे निर्माण झालेलं आहे. म्हणजे तिथे पाण्याचा एक ड्रॉपसुद्धा नव्हता, इतकी ॲरिड लँड होती. आणि तिथे आम्ही सगळे व्हॉलेंटियर, आम्ही कोणी पैसे एक्सपेक्ट नाही करत, किंवा आम्ही तिथे सगळ्या ज्या सेवा आहेत मेडिटेशनच्या, त्या सगळ्या फ्री देतो. ते कुठे आहे? हैदराबादला आहे. ओके. एअरपोर्ट पासून 40 मिनिटावर आहे. कान्हा शांतीवनम तुम्ही गुगल पण करू शकाल. आणि ह्याच वर्षी कल्चर मिनिस्ट्रीनी आपला तिथे एक छान प्रोग्राम ठेवला होता. आणि आता नेक्स्ट या महिन्यातच मला वाटतं 21-22ला एक विश्व म्हणजे इंटरनॅशनल प्रोग्राम आहे यूथसाठी, रायझिंग विथ काइंडनेस. म्हणजे आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी ठेवण्याचा तिथे प्रयत्न करतो, जे नवीन पिढीला काहीतरी चांगल्या रीतीने आपण त्यांना शिकवू शकू. असं आता माझी पिढी असेल किंवा त्याच्या आधीचीही जर पिढी असेल, त्यांना आई वडिलांनी चांगले रट्टे धपाटे दिलेले, मला पण मिळाले. मला भाजलेलं पण आहे आईने. ओके. म्हणजे माझी पण तिला, म्हणजे तेव्हा मला माझा संबंध माझ्या आईबरोबर हिटलरचा होता. मी तिला सांगितलं की आई वडील वारले माझे 5 वर्षाचे असताना, तर ती शॉकमध्ये होती. पण मला कसं म्हणलं ती शॉकमध्ये आहे ती. आणि तिला जॉब, सिन्स शी वॉज जस्ट 10th स्टँडर्ड पास, तिला जॉब हा मिळणं जरा कठीण झालं. पण युनियन लीडरनी तिला घातलं ॲज अ फायलिंग क्लर्क. तर ती सकाळी 9ला जायची. पण माझ्या आईनी एक शिस्त पाळली होती की सकाळी मला उठून काढून 5:45ला आरडाओरडा करून ती बाजूला बसवायची की डोळे बंद करून मेडिटेशन कर. आता मेडिटेशन हा प्रकार मला माहीत नव्हता. मी डोळे बंद करून बसायची, मग परत उघडायची, बघायची काय चाललंय, परत डोळे बंद करायचे. पण ही शिस्त मला लागली. म्हणजे प्रत्येक सकाळी, रोज सकाळीची पहाट मी म्हणायची नको आता पहाट होणार, आणि परत मला ती मेडिटेशनला पण ते आणखीन एक ती करायची, कराग्रे वसते. आता काही गोष्टी आपण करायलाच पाहिजे, जसं कराग्रे वसते. का? कारण आपल्या हातांचे दोन्ही साईड्स एकत्र येतात, म्हणजे आपल्या ब्रेनचे दोन्ही बाजू, राईट अँड लेफ्ट, कम टुगेदर. सो कराग्रे वसते देवी, करम मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. आणि मग हे करून मग ध्यानाला ती बसवायची. मी अजूनही ते करते. आणि रात्री झोपताना मला ती म्हणायची की तू जे काही तुझ्या दिवसात झालेलं आहे ते देवाला अर्पण कर आणि सांग. आता आमच्याकडे मी खरं सांगते, तिने सगळं बाहेर काढून टाकलं होतं आफ्टर हर हजबंड पास्ड अवे. तर घरी मूर्त्या नव्हत्या, फक्त गणपतीची एक छोटी मूर्ती होती, बाकी सगळं तिने काढून टाकलं होतं. पण तिने माझं नातं
माझ्या आतमधल्या हृदयाबरोबर, आतमधल्या देवाबरोबर लावलं, निगडीत करून दिलं. आणि हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते जेव्हा नातं आपल्या स्वतःच्या खांद्यावर नाही हृदयावर येतं आणि आपण तिथून डिसिप्लिन करतो स्वतःला, तेव्हा ते खरं डिसिप्लिन असतं. नंतर नंतर मला तिचा राग यायला लागला की ही बाई मला खूप डिसिप्लिनमध्ये ठेवते, न पिकनिक्सला जायला देते, न डान्स क्लासला जायला दिलं त्या बाईनी. तिचा एक गोल होता की हिला मोठं करायचं. ती मला नेहमी सुनवायची की वडला काय तुझे वडील लवकर गेलेत आणि आय हॅव टू गिव्ह यू डिसिप्लिन. पण आत्ता मी जे काय आहे, आय कम्प्लिटली ओ दिस टू हर, आय कम्प्लिटली ओ दिस टू माय मदर. आणि मी प्रत्येक टप्पा माझा जो सक्सेसचा आलेला आहे, प्रत्येक टप्प्यात तिने जे काय माझ्यासाठी केलेलं आहे त्याचे उपकार मी जन्मभर आणि खूप जन्मात विसरणार नाही. आता हे फिलिंग आहे ते मला आहे, कारण मला आत्ता आलेलं आहे, तेव्हा नव्हतं. आणि कसं घालायचं आजकालच्या मुलांमध्ये जी पहिल्यापासून एकदम फ्रीडममध्ये वाढलेली असतात, आय थिंक वी हॅव टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन. संवाद साधणं पहिल्या दिवसापासून व्हायला पाहिजे. डोळ्यात डोळे घालून लहान मुलांना समोर ठेवून आय कॉन्टॅक्ट निर्माण करणं आणि हसणं, ह्यांनी त्यांचं न्यूरॉन्स निर्माण होतात, कनेक्ट होतात. ही जर पद्धत आपण घातली तर डिव्हाइसची आपल्याला बिलकुल गरज नाही, ॲडिक्शन होणार नाही. म्हणजे गरज आहे पण ॲडिक्शन होणार नाही. तुम्ही मगाशी म्हणलात की हॉबी क्लासेसला नाही करायचं, मग काय करायचं? सो हॉबी क्लासेस, आता ॲटिट्यूड, प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये ॲटिट्यूडवर निर्भर असते. आणि आपण कुठल्या ॲटिट्यूडनी त्या क्लासमध्ये जातो आणि काय करतो. आणि समजा तू घातलंस त्या मुलाला ड्रॉइंग क्लासमध्ये, तुला माहीत तरी आहे का तिथे काय चाललेलं आहे? तू इंटरेस्ट घेतेस का त्याच्यामध्ये? मूल करून आलं मग त्याला प्रोत्साहन देणं आणि तीच गोष्ट त्याच्याकडून घरी करून घेणं. म्हणजे एक नियम नाही लावायला पाहिजे, तो नियम लावून त्याचं रूपांतर, त्याचं जी पर्सनॅलिटी असते ती फुलायला पाहिजे. म्हणजे मला आठवतंय फॉर एक्झाम्पल की मला लहानपणापासून खूप हायपर आहे असं म्हटलं जायचं. त्याच्यामुळे सकाळी शाळा, दुपारी ट्युशन आणि संध्याकाळी जिम्नॅस्टिक्स असा दिवस पॅक असायचा. मध्ये काही वार असायचे तिकडे मग हायपर असल्यामुळे एक पेटीचा क्लास लावून झाला, नाही आवडला, तबल्याचा क्लास लावून झाला, नाही आवडला. मग असं करत करत ते चालू. पण जिम्नॅस्टिक्स वॉज समथिंग दॅट स्टेड विथ मी फॉर अ लॉंग टाइम. फिजिकल फिटनेस हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि पूर्वी शाळेमध्ये हे खूप छान करून घ्यायचे, आता पण करून घेतात, पण त्याची गरज मुलांना हल्ली लागते. कारण फिजिकली आपण खूप हालत नाही आणि ओबेसिटीचं प्रमाण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. त्यामुळे फिजिकल आणि खूप छोटे छोटे वर्ग हल्ली चालू झालेले आहेत, त्यामुळे ते फार चांगलं आहे. पण अगेन मी काय सांगते की फक्त क्लास, आपलं नातं काय असतं आणि कसं आपण ते पुढे नेतो हे फार महत्त्वाचं आहे. तर आईनी त्या क्लासला सोडणं आणि तिच्याबरोबर परत येणं ह्याच्यात खूप छान वाटतं. पण ते असं नाही व्हायला पाहिजे ड्रायव्हर सोडून या आणा, असं नाही व्हायला पाहिजे. सो आता सध्या एक आमच्याकडे फॅमिली आलेली आहे, त्यांना आम्ही सांगितलं सगळ्या तुमचे केअर गिवर्स ना असतं त्यांना कट करून तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि तुम्ही म्हणजे मी जेव्हा क्लिनिकला जायची तेव्हा माझी आई माझ्या मुलीला डान्स क्लासला न्यायची, त्यामुळे माझ्या मुलीला आजी हिच्याबरोबर नातं खूप छान निर्माण झालं. आजी तिची आई होती, म्हणजे अजूनही ती म्हणते. आणि माझ्यापेक्षा तिचं जे प्रेमाचं नातं आहे ते आजीबरोबर, माझं पण नातं माझ्या आजीबरोबर खूप 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 छान होतं. आणि सगळ्यांनाच माहिती की आजी आजोबांसोबत आपलं जे नातं असतं ते खूप स्पेशल असतं, त्याच्यावर आपण वादच करू शकत नाही. खरं आहे. आता वेगवेगळ्या पिढीनुसार किंवा वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी काही आयडियल स्क्रीन टाइम असा आहे का? ओके, सो आयडियल स्क्रीन टाईम तू विचारशील तर 18 महिन्यापर्यंत काही नाही. त्याच्यानंतर हळूहळू आपण एड्युकेशनल ह्याच्यासाठी थोडंफार, हे अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकॅट्रिस्ट पीडियाट्रिशियन्स यांचे गाईडलाईन्स आहेत आणि ते अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हळूहळू आपण चालू करू शकतो. पण आय फील इफ यू कॅन कीप स्क्रीन अवे
फॉर अ लार्ज पार्ट ऑफ टाईम, खूप वेळ त्यांना न देता जर आपण राहिलो त्यांच्या बरोबर आणि त्यांचा विकास म्हणजे ह्याचा वापर स्क्रीनचा एक नातं निर्माण करण्यासाठी केलं तर फार उत्तम होईल. ॲडॉलसन्स म्हणजे जेव्हा आपण थोडे मोठे होतो आणि आपले मित्रमैत्रिणी निर्माण होतात आणि ते सांगतात की मी हे बघितलं, तू पाहिलंस का? तर हे तेव्हा पाल्याने आपल्या मुलाबरोबर एक मित्राचं नातं निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कॉन्शियसली हा विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या पाल्याबरोबर एक नातं निर्माण करायचं करणं फार महत्त्वाचं आहे. मी जस्ट जन्म दिला आणि झालं असं नाही आहे. दॅट विल नॉट ब्रिंग द रिलेशन. अ रिलेशनशिप हॅज टू बी क्रिएटेड. ॲब्सोल्युटली. आणि हे ॲडॉलसन्समध्ये त्यांना गरज का वाटते त्याच्यावर निर्भर व्हायची? म्हणजे जर समजा मला डिव्हाइस सोडून माझ्या पर्सनॅलिटीला जे चांगलं मिळते, माझी आई खूप प्रेम करते, ती मला चांगल्या गोष्टी सांगते, मी तिच्याबरोबर जास्त किंवा एक डिबेट क्लब असेल जिथे मी जातो आहे आणि माझी पर्सनॅलिटी ते चांगली होती तर मला डिव्हाइसवर अवलंबून राहण्याची गरज लागणारच नाही. गरज का लागते? कारण आपल्याला लोनलीनेस हा प्रकार जाणवतो. करेक्ट. तो लोनलीनेस का जाणवतो? कारण आपल्याला लक्ष मिळत नाही, आपला जो इगो असतो तो सॅटिस्फाय होत नाही. आता गंमत बघा ना, आपण या गप्पा मारतोय की स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे आणि कसा स्क्रीन टाइम आपल्या शरीरासाठी, डोळ्यासाठी, मनासाठी थोडासा घातक असं नाही म्हणता येणार, पण इजा करू शकतो. आणि या सगळ्या गप्पा लोक जेव्हा पाहणार आहेत ती त्या स्क्रीनवरच पाहणार आहे. मी तेच सांगते की मला एक असं वाटतं, म्हणजे माझी एक इच्छा आहे की ह्या गोष्टी मी पालकांसोबत, जसं मी तुझ्याशी गप्पा मारते तशी त्यांच्या सगळ्यांशी गप्पा मारू. खूप पाल्य म्हणतात की आम्हाला खेळ कसं करायचं, आणि खेळ प्ले एका लहान मुलाच्या आयुष्यामधला अविभाज्य भाग आहे. यू कॅनॉट सेपरेट प्ले फ्रॉम युअर चाइल्ड, म्हणजे अप टू युअर ॲडल्टहूड. आणि आता पण तुम्ही बघता की खूपशे संस्था, ऑर्गनायझेशन्स आपल्या टीमना बाहेर घेऊन जातात ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी. हे कधी विचार केलाय का? कारण प्ले गिव्ज यू एव्हरीथिंग. आणि आपण हे नाही त्याला इम्पॉर्टन्स देत. आणि काय खेळायचा, कुठल्या वयावर काय खेळायचं हे कोणालाही माहीत नसतं. कुठल्या वयावर कुठला गेम द्यायचा हे माहीत नसतं. ॲज डेव्हलपमेंटल थेरपिस्ट आम्ही आहोत, पण आमच्याकडे यायला पाहिजेत पेरेंट्स. इन्स्टावर नाही बघायला पाहिजे की त्यांनी काय गेम खेळला आणि मी त्याचं तेच होतंय हल्ली की मी त्या दिवशी कोणीतरी काहीतरी मला विचारलं की हा गेम असा, म्हटलं कुठे पाहिलास तू? नाही, तो इन्स्टावर होता. म्हटलं तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी का नाही वापरत? एक खोका आहे, त्याच्यामध्ये आपण जर लहान मुलाला 1 वर्षाच्या बसवलं आणि बॉल्स दिले तर दॅट इज क्रिएटिव्हिटी. ॲमेझॉनचा डब्बा घे, त्याच्यासाठी इन्स्टावर जाण्याची गरज नाहीये. तर ह्या साध्या गोष्टी आहेत आणि आपण काहीतरी करायला हवं याच्यासाठी. याचा डाऊनफॉल पण आहे. म्हणजे आपण बातम्यांमध्ये सुद्धा बघितलं असेल की काही गेम्स असतात, आता 6 वर्षाच्या मुलांनी त्या ब्लू व्हेल गेमच्या नादामध्ये टेरेसवरनं उडी मारली. सो हे होतं कारण ते विचार न लिंक, सायबर फ्रॉड्स किती होतात कारण आपण न विचार करता त्या लिंकवर क्लिक करतो आणि ह्याच्यामध्ये ते आपण डोपामाइन जे असतं ते येतं. इट इज लाईक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. हे ॲडिक्शनच आहे आणि समाजाला या ॲडिक्शनने ग्रासलेलं आहे. त्या समाजाला आपल्याला बदलायला खूपशा गोष्टी करायला पाहिजे. आणि आपण जसं तुम्ही ज्या स्टेजवर आहात, तुम्ही खूप छान गोष्टी करू शकता. पालकांना एकत्र आणणं, त्यांना वर्ग ठेवणं की कसं आपण खेळायला पाहिजे, कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे. आणि ह्याची सगळी पुस्तकं ह्याच्यावर आपण जर संवाद ठेवले, आणि कारण हे वाचण्याची नक्कीच कोणाला गरज वाटणार नाही, कारण वाचन हा एक हॉबी म्हणून आपल्या समाजातून गेलेला आहे. ऑडिबल आलेला आहे, त्यामुळे आपल्याला ऑडिबल फार जवळचं वाटतं, पण तरी लोक ऑडिबल वापरतात. पण आपण जर बुक क्लब्स निर्माण केले मुलांसाठी आणि त्याच्यातून डिस्कशन्स ठेवले तर फार छान होईल. आणि आजी आजोबा आणि लहान मुलं, खूपशी आजी आजोबा आमच्यासारखे असतात ज्यांची मुलं US मध्ये आहेत. आणि जी लहान मुलं ज्यांना आई वडील
न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे स्नेहचा एक हेतू आहे की गोल्डन हार्ट्स, लहान मुलांचे हृदय, आणि सिल्वर हेअर या दोघांना एकत्रित आणायला पाहिजे. आम्ही त्या दिवशी केला हा प्रकार आणि मला खूप बरं वाटलं की एखाद्या लहान मुलाला आपण थोडा वेळ जरी आपला दिला आणि त्यांच्याशी आपण खेळलो तर फार बरं वाटतं. आणि ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करायला पाहिजेत, कारण आजी आजोबांचं स्थान ह्या समाजामध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे आणि ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि म्हणूनच एक गदिमांची कविता आहे. गदिमा हे फार माझे आवडते कवी आहेत आणि त्यांनी एक आजोबांवर कविता लिहिलेली आहे. तू वाचशील? वाचू. आवडती भारी मला माझे आजोबा, पाय त्यांचे थकलेले, गुडघ्यात वाकलेले, केस सारे पिकलेले, ओटीवर गाती गीता माझे आजोबा. नातवंडा बोलावून घोगऱ्याशा आवाजानं, सांगती ग रामायण, मोबदला घेती पापा माझे आजोबा. रागेजता बाबा आई, आजोबांना माया येई, जवळी ते घेती बाई, कुटलेला विडा देती माझे आजोबा. खोडी करी खोडकर, आजोबांची शिक्षा थोर, उन्हामध्ये त्यांचे घर, पोरासंगे पोर होती माझे आजोबा. किती सुंदर. आणि हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधले, जसं माझ्या आजीचं काही गोष्टी असायच्या, ती माझ्याबरोबर बसून दुपारी गोष्टी करायची, ती मला कृष्णाच्या गोष्टी सांगायची. ही जी संस्कार आहे, ही जी कल्चर आपण म्हणतो, ते परत आणणं फार फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक हा फार महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या आयुष्यातून गेलेला आहे. हे मला एक गिफ्ट माझ्या आईनी सुरुवातीला दिलं होतं. मला म्हणाली की आता तू संध्याकाळी 5, मला तिने खूप डिसिप्लिनमध्ये वाढवलं होतं आणि ती म्हणाली 6 वाजता वर यायचं, 6 नंतर खाली जायचं नाही. अगं पण खेळ, मैत्रिणी, मी बोलू कोणाशी, तर तिने मला हातात डायरी ठेवली आणि ती म्हणाली ह्याच्यात तू तुझं लिहित जा सगळं. तर जर्नलिंग, आपण जर आपल्या मुलांना जर्नलिंग म्हणतात, साधी गोष्ट आहे डायरी, तर तिची कमानी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनची डायरी दरवर्षी यायची, ती मला द्यायची आणि माझ्याकडे भरपूर वर्षाच्या डायरीज आहे ज्याच्यामध्ये मी चिटकवलेला आहे किंवा लिहिलेला आहे स्वतःचे इमोशन्स. तर जर्नलिंग हा फार मोठा अविभाज्य भाग आहे ॲडॉलसंट्समध्ये, की ज्याच्यामध्ये आपण आपली इमोशन्स ठेवू शकू. काल मी एक थोडा वेळ पाहिला आणि माझा फार आवडता चित्रपट आहे इनसाइड आउट. आता दुसरा भागही आलेला आहे आणि तो सगळ्यांनी बघायला हवं की आपले इमोशन्स, राग, लोभ, मत्सर, भय, हे कसे आपण आपल्या मनावर खेळ करतात आणि आपण त्याला विक्टिम न होता आपण जर उल्हासितपणे जो हॅपीनेस असतो, हॅपीनेस आपण स्वतःमध्ये ठेवला तर त्यांनी आपल्याला खूप मदत होते दुसऱ्या सगळ्यासाठीच. म्हणजे आपण जर हॅपी राहिलो तर आपली हेल्थ चांगली राहते, आपली क्रिएटिव्हिटी वाढते. तर ॲज पेरेंट्स, ॲज ग्रँडपेरेंट्स, ॲज responsible members of the society, we should create a very happy atmosphere around us. So your emotion is a part of you and not your identity. Absolutely. हे लक्षात घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि जर असतो, म्हणजे काही लोकांना म्हणजे आई वडील म्हणतात त्याला राग खूप आहे, तो वडिलांसारखा झालेला आहे किंवा आजोबांसारखा झालेला आहे किंवा आजीसारखा झालेला आहे, असं नसतं. थोड्या प्रमाणात खरं आहे. जसं एपिजेनेटिक्स आपण म्हणतो, तुमच्या आजूबाजूला जसं ॲटमॉस्फिअर असतं आणि जसं मी आहे तसं माझ्या ग्रँड डॉटरला जर मी स्ट्रेसफुल असेल तर तिला इफेक्ट होऊ शकतो. पण जो स्वभाव असतो माणसाचा तो आपण स्वतः निर्माण करतो आणि त्याला योग्य मार्गदर्शन देणं ही वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जर समजा राग जास्त दिसला किंवा भय जास्त दिसलं, राग आणि भय हे 2 नॅचरल गोष्टी आहेत आणि त्यांचा वापर योग्य रीतीने करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी खूपशा गोष्टी असतात जे आम्ही हेल्प करू शकतो पेरेंट्सना. सो इफ दे नीड हेल्प, वी आर अवेलेबल डेफिनेटली. नक्कीच. शेवटचे 2 प्रश्न. आता या एक तर काळामध्ये जिथे आपण समाजात बघतोय, मी दुर्दैवी आहे पण गोष्टी घडतायत की चिमुकल्यांवर सुद्धा अत्याचार होत आहेत. तर लहानपणापासून किंवा ॲट व्हॉट एज इज नाव
पूर्वी सेक्स एज्युकेशन किंवा गुड टच बॅड टच हे लेटर स्टेजमध्ये यायचं. हल्ली मुलं डे केअरला फार लवकर जातात. त्यामुळे मी आत्ताच माझ्या मुलीची फ्रेंड आहे, तिची मुलगी शी इज अराउंड 1 वर्ष 9 महिने. तर तिला आई आत्तापासून समजवते जेंटल टच, बी जेंटल. कारण ती माझ्या नातीला येऊन कधी कधी फट करून ओढते. तर बी जेंटल. आता ती शिकली आहे. सो त्या वेळेपासून जितके लवकर तुम्ही मुलांना टचबद्दल शिकवू शकता तितकं चांगलं आहे. किंवा आपलं व्यक्त करण्यासाठी वॉन्ट मोर और ओव्हर हे सगळं त्यांना तेव्हापासून शिकवलं जातं. विच इज जितकं लवकर तुम्ही चालू करू शकाल त्यांना. बॉडी परसेप्शन आपलं 6 महिन्यापर्यंत पूर्ण होतं. जेव्हा मूल आपला पायाचा अंगठा तोंडात घालतात तेव्हा त्यांचं बॉडी परसेप्शन फुल होतं कम्प्लीट. पण त्याच्यानंतर हळूहळू त्यांना सांगणं, जेव्हा ते डे केअरला तुम्ही ठेवायला लागता आणि जेव्हा ते समजू शकतात तेव्हा त्यांना जेंटल टच, फिलिंग ऑफ स्पेस आणि त्या स्पेसमध्ये त्यांना काय वाटतं हे हळूहळू आपल्याला चालू करणं महत्त्वाचं आहे. It is not sex education, it is educating about your own bodies, educating about touch and how you feel about touch. Yes. Now second question being की शाळा कॉलेज में शाळा मेनली प्री अँड पोस्ट किंडरगार्टन असेल किंवा शाळा असेल तर शाळेतली शिक्षिका ही दुसरी आईच असते. ही इज द सेकंड मदर. So what roles do schools play in reducing the screen time or regulating the screen time for children and what ideally they should do? म्हणजे सो हल्ली ते फळे गेलेले आहेत आणि आपल्याकडे प्रोजेक्टर आलेले आहेत. सो येस, हा एक मोठा चॅलेंजिंग बाब आहे. पण ॲट द सेम टाइम एक चांगली शिक्षिका, जसं मदरला आपण इनिशिएटर ऑफ लाईफ म्हणतो, शी इज द सेकंड इनिशिएटर ऑफ लाईफ फॉर अ चाइल्ड. आणि मला आठवतं की माझी पहिलीतली जी वर्ग शिक्षिका होती तिचा अजूनही मला, शी इज नो मोर बट आय स्टील रिमेंबर हर, कारण मिसेस पिंटोनी माझी खूप छान काळजी घेतली होती. त्याच वेळेला सगळं घडलं होतं आणि आई मनस्थितीत नव्हती तेव्हा मिसेस पिंटो मला खूप छान आपल्याकडे ठेवून गोंजारायची, बसवायची. सो नक्कीच शिक्षिका आणि शिक्षक हे आधारस्तंभ असतात मुलाच्या आयुष्यामधले आणि वळण लावतात ते मुलांना, पुढची पिढी निर्माण करतात. त्यामुळे त्यांनी कसा टेक्नॉलॉजीचा वापर मुलांपर्यंत पोचवू शकतात आणि त्यांच्या कडून काही गोष्टी म्हणजे त्यांचे हॉबीज जोपासू शकतात, त्यांचं जे इंटेलेक्ट असतं ते वाढवू शकतात आणि त्यांचे जे फिलिंग्स असतात म्हणजे देर शुड बी अ बॅलन्स बिटवीन यूज ऑफ युअर माइंड अँड यूज ऑफ युअर हार्ट. दोन्ही महत्त्वाचं आहे, हार्ट अँड माइंड. तर एक शिक्षक आणि आपण पेरेंट्स ही गोष्ट नक्कीच त्यांना साध्य करून देऊ शकतो. आणि नक्कीच आमच्याकडे परत वी हॅव हेल्म, HELM आणि होप हे 2 प्रोग्रॅम्स शाळांसाठी आहेत. आणि ब्राईटर माइंड्स म्हणून एक प्रोग्रॅम आमच्याकडे आहे मुलांसाठी. तर आम्ही हे सगळे प्रोग्रॅम म्हणजे थ्रू द मिनिस्ट्री वी हॅव नाव स्टार्टेड अप्रोचिंग स्कूल्स. तर हे खूप गरजेचं आहे की खूप संस्था पुढे येऊन शिक्षकांना सहाय्य करणं, कारण प्रत्येक शिक्षकाला 60 मुलं असतात एका वर्गामध्ये आणि ते चॅलेंजिंग जातं. तर त्यांच्यासाठी पण आपण थोडे प्रोग्राम्स ठेवायला पाहिजे ज्यांना त्यांना हायसं वाटेल आणि दे विल फील रिलॅक्स्ड. सो प्रत्येक ह्युमन बिंगची हे काय की वी हॅव टू डिस्ट्रेस अँड रिलॅक्स आणि हार्टफुली आणि माइंडफुली आपण आपल्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. खूप खूप छान. खूप धन्यवाद डॉक्टर स्नेहल, तुम्ही इकडे आलात आणि आपले विचार या गोष्टींबद्दल आम्हाला सांगितलेत. आणि न्यू एज पेरेंट्ससाठी या एपिसोडमध्ये खूप सारी इन्साईट नक्कीच आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल ते देखील मला कॉमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद.